हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. तर आत्ता आलेलो आहे मी मस्तपैकी अलिबाग फिरायला. तर अलिबागला फिरायला आल्यानंतर आम्ही गेलो होतो नायगाव बीचवर. तिथे गेलो पण तिथे काही शूट करता नाही आलं का? त्या बीचवरती पाण्यात मोबाईल नेणं खूप रिस्की होतं, त्यामुळे तिथे काही शूट केलं नाही. पण आता आम्ही करणार आहे मस्तपैकी पोपटी. तर पोपटी ज्यांना माहिती नाही ते सांगतो. मस्तपैकी कोकणी स्टाईलची एक भाजी आहे. तर आता बघूया ती कशी होती. पोपटी बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मडकं. या मडक्याच्या खालच्या बाजूनी मामोडे नावाचा जो पाला असतो, या पाल्याचा थर तयार करून घ्यायचा, जेणेकरून आतली भाजी जळतही नाही व या पोपटीला मस्तपैकी चवसुद्धा येते. एकदा का थर तयार करून झाला की यामध्ये आपल्या भाज्या टाकायच्या, जसं की तुरीची शेंग, वाटाणा, पावटा अशा वेगवेगळ्या भाज्या यामध्ये टाकायच्या. एकदा का मडक्यामध्ये सगळ्या भाज्या ॲड केल्या की त्याच्यानंतर वरतून आपल्या चवीनुसार जाडं मीठ हे पसरून द्यावं. मामोर्डीच्या पाल्याचा जो थर आपण लावला आहे तो व्यवस्थितरित्या बसलेला आहे की नाही हे आपण एकदा बघून घ्यावे. मडक्याच्या मध्यभागी ज्या मोठ्या मोठ्या भाज्या असतात, जसं की बटाटा, कांदा, या भाज्या मध्यभागी टाकाव्यात आणि यांच्या वरतून पावटा किंवा वाटाणा हा वरतून पसरून द्यावा, जेणेकरून मध्यभागी असल्यामुळे त्या मोठ्या भाज्या चांगल्या शिजतील. पुन्हा एकदा आपल्या चवीनुसार जाडं मीठ हे वरच्या बाजूने सुद्धा पसरून द्यावं. सर्व गोष्टी यामध्ये टाकल्यानंतर वरच्या बाजूने मामोर्डीच्या पाल्याचा एक थर असावा, जेणेकरून आतल्या गोष्टी जळणार नाही. सेम पद्धतीने दुसरं मडकंही तयार करून घ्यावं, म्हणजेच मामोर्डीच्या पाल्याचा खालच्या बाजूने थर रचावा व त्या थरावर आपल्या आवडीच्या भाज्या, पावटा, वाटाणा आणि तुरीची शेंग ही टाकून द्यावी व वरतून आपल्या चवीनुसार जाडे मीठ पसरून द्यावे. आपल्याला पाहिजेल अशा भाज्या यामध्ये टाकत त्यांचा थर तयार करत व वरतून आपल्या चवीनुसार जाडे मीठ यामध्ये टाकत राहावे. याही मडक्याच्या मध्यभागी मोठी भाजी म्हणजेच टोमॅटो ॲड करून वरच्या बाजूनी पुन्हा एकदा मामोर्डीचा जो थर आहे तो थर रचून घ्यावा. अशा प्रकारे पोपटीची मडकी तयार केल्यानंतर वैरणीच्या थराच्या मध्यभागी ही मडकी उलटी ठेवावी, जेणेकरून ही भाजी जळणार नाही व मडक्यांच्या वरच्या बाजूनी वैरणीचा एक मोठा थर रचून द्यावा. आणि आता या वैरणीच्या पेंड्याला आग लावून त्यामधली जी मडकी आहे ती 20 मिनिटांसाठी अशी जळत राहू द्यावी, म्हणजे ती आतली भाजी मस्तपैकी शिजून त्याला एक छान अशी चव सुद्धा येते. आता या 20 मिनिटांनंतर आपली पोपटी तयार झालेली आहे. एखाद्या लाकडाच्या साहाय्याने ही मडकी सरळ करून घ्यावी व थंड वाऱ्यात 5 ते 10 मिनिटांसाठी गार होऊन द्यावीत. थंड झाल्यानंतर एखाद्या कापडाच्या साहाय्याने ही मडकी या आगेतून बाहेर काढून ठेवावी व आणखी 5 मिनिटांसाठी ही मडकी थंड होऊ द्यावीत. तर ही पोपटी आम्ही केली मस्तपैकी एन्जॉय. आय होप तुमच्या सगळ्यांना ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा AT व्लॉग्सला.